नमस्कार मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे मोरंबा। चला तर मग बघूया आपण साहित्य आणि कृती अगदी झटपट आणि फटाफट। झटपट मोरंबा बनवण्याचे साहित्य: 2 कप कैरीचा किसून घेतलेली कैरी, 2 कप गूळ घेतलाय, अर्धा टीस्पून मिरी पावडर, अर्धा टीस्पून इलायची पावडर, अर्धा टीस्पून काळा मीठ आणि पाव टीस्पून आपण मीठ घेतलं। मोरंबा बनवण्याची कृती: सगळ्यात आधी हा कैरीचा किस कढईत टाकायचा, त्यानंतर किसलेला गूळ त्यात ऍड करायचा, हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं, मंद आचेवर आधी मिक्स करायचं आहे गॅसच्या। त्यानंतर थोडा गॅस वाढवायचा, मंद आणि मध्यम करायचं त्याला। गूळ पूर्णपणे विरघळतो। 5 ते 6 मिनिटांनंतर गूळ आपला पूर्ण वितळून अशा पद्धतीने आपला कैरी अशी शिजत आली। आता आपण आपल्या साहित्यामध्ये एक एक वस्तू ऍड करायची, म्हणजे त्याची फ्लेवर्स त्यात उतरतील। मिरी पावडर, इलायची पावडर, काळं मीठ आणि आपलं साधं मीठ। मिठाने त्याचा फ्लेवर असा एनहान्स होतो, छान असं टेस्ट लागते। कुठल्याही स्वीटमध्ये थोडं मीठ टाकलं त्याची टेस्ट खूप छान होते। आणि हे आता आपण अजून एक 5 मिनिटं छान शिजवून घेऊ। थोडं घट्ट होत आलं ते एका गार करून घेऊ, मग एका बरणीत पॅक करू। मोरंबा 4 ते 5 मिनिटांनंतर रेडी झालाय। आपण हा आता गार करून एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून घेऊ आणि त्याची शेल्फ लाईफ आपण जर रूम टेम्परेचरला ठेवला तर 2 ते 3 महिने आरामात टिकतो आणि फ्रीजमध्ये 6 महिने ते 1 वर्षभर आरामात टिकत असतो। हा तुम्ही उपवासालाही वापरू शकता आणि काळा मिरीऐवजी तुम्ही लाल तिखटही वापरू शकता त्याच्यात, आणि गुळाऐवजी साखर। आपला मोरंबा तयार आहे। आपण तो आता एअरटाईट कंटेनर मध्ये भरून स्टोर करून ठेवू शकतो।